नमस्कार मित्रांनो, सगळ्यांना गुड मॉर्निंग. आणि आजचा जो विषय असणार आहे तो खूप छान असणार आहे. असं वाटतं की मला तुम्ही फक्त एक 7-8 मिनटं असणार आहे व्हिडिओ. सगळ्यांनी हा व्हिडिओ बघा, सगळ्यांचा खूप महत्त्वाचा आहे. जर विशेष करून जर आपल्या घरामध्ये छोटे मुलं असतील तर तुमच्यासाठी खूप छान हा व्हिडिओ असणार आहे मित्रांनो. तर आपण आज बघतो की आज हा युग सोशल मीडियाचा आहे. तर आपण अगोदर म्हणायचं की हा युग 21 सेंचुरीचे 21व्या शतकातलं महिलांचं युग आहे. पण सध्या युग चेंज होतं आहे मित्रांनो. हा युग आता सोशल मीडियाचा होत चालला आहे. तर आपण बघतो की सोशल मीडियामध्ये इंस्टाग्राम, फेसबुक, व्हॉट्सअप आणि आणखी खूप सारे असे की ॲप्लिकेशन आहे की खूप सध्या ट्रेंडिंगला आहे. पण सध्या आपण जर आपल्या घरामध्ये छोटे मुलं असतील तर एक विचार करा मित्रांनो. जर आज मुलं 1-1 वर्षापासून मोबाईल स्क्रोल करत आहे आणि आपण त्याच्याकडे देऊन हसतोय आणि दुसऱ्याला सांगतोय आनंदाने की बघा आमचा मुलगा किती छान स्क्रोल करतो. खरंच आपल्याला आनंद होतो आहे. पण मित्रांनो, तुम्ही एक विचार केला आहे का? आज सोशल मीडियामुळे काय होते, फक्त तुम्हाला एक सांगतोय, थोडी कडू गोष्ट आहे. आज 13-13 वर्षाच्या मुली पळून जात आहे मित्रांनो. कालचीच गोष्ट आहे, जास्त नाही, पेपरमध्ये आलं होतं. 13 वर्षाची मुलगी पळून गेली सोशल मीडियामुळे, फक्त इंस्टाग्राममध्ये आणि कुठे महाराष्ट्रातून आउट ऑफ स्टेटमध्ये. तर ही खूप खेदाची गोष्ट आहे. मात्र ही फक्त आजच नाही, पेपर वाचा तुम्ही. पेपरमध्ये दररोज 3-4 घटना अशा होतातच दररोज. तर हे का होतं सोशल मीडियामध्ये? तर मित्रांनो, सांगायचं कारण म्हणजे काय, की आज सोशल मीडियामध्ये एवढं ॲक्टिवेट झालं आहे आणि नॉलेज तर एवढं भेटतं आहे, बिनकामाचं नॉलेज तर एवढं आहे की लहानांपासून मोठ्यापर्यंत सगळे ते नॉलेज घेत आहे आणि त्याच्यापासून शिकत जात आहे. आज न्यूजपेपर वाचा मित्रांनो. अशा दररोज तुम्हाला 2-2, 3-3, 4-4 दररोज न्यूज मिळतील की मुली पळून गेले, मुलांचे हे झालं, ते झालं, म्हणजे अशा गोष्टी तुम्हाला बघायला भेटतात. तर हे का होतं मित्रांनो? तर हे सोशल मीडियामुळे. माणूस कुठूनच शिकत येत नाही. सध्या यूट्यूब आहे, व्हॉट्सअप आहे, फेसबुक आहे, या गोष्टीवर छोट्या-छोट्या रील्स येत आहे, छोटे-छोटे व्हिडिओ दाखवत आहे. तर या गोष्टीमधून माणूस आज शिकतो आहे की जगायचं कसं. पहिलं जर माणसाला आपल्या काळामध्ये जर आपण छोटे होतो तर तेव्हा शाळेमध्ये शिकायला भेटायचं किंवा घरून शिकायला भेटायचं. याच्या व्यतिरिक्त काही शिकायला भेटतं का नाही? आज छोटे-छोटे शाळेतले मुले बघा तुम्ही, असे जोक मारताय, म्हणजे एकदम घाणेरडे असे जोक मारताय मित्रांनो. हे कुठून शिकायला मिळतं तुम्हाला? तर ह्या गोष्टी सगळ्या सोशल मीडिया, यूट्यूब आहे, फेसबुक आहे, इंस्टाग्राम आहे. आज छोटे-छोटे मुलं इंस्टाग्राम चालवत आहे मित्रांनो. तर या गोष्टीपासून काय होते सध्या, की आज जर माणूस, लहान मुलगा 4-4 वर्षाचा, 5-5 वर्षाचा मुलगा सोशल मीडियावर आहे, गेम खेळतो आहे, व्हिडिओ गेम खेळतो आहे, तर कळत नकळत त्याला ही सवय लागते. आणि या सवयीमुळे काय होतं, की जसं-जसं तो मोठा होतो तसं-तसं त्याच्या माइंडवर तो परिणाम होतो मित्रांनो. तर सांगायचं एवढंच आहे. एवढं जे भाषण दिलं मी तुम्हाला 2 मिनिटाचं, तर याच्यासाठी दिलं की जे आपल्या घरात लहान मुलं असतील, जेव्हा आपण इंस्टा, फेसबुक, व्हॉट्सअप ट्रेंडिंगनुसार प्रत्येकजण त्याला वापरतोच. पण याला एक मर्यादा ठेवा मित्रांनो. मर्यादा प्रत्येक गोष्टीला पाहिजेच. जर लहान मुलगा आला तर त्याच्यासमोर व्हॉट्सअप उघडू नका, चालवू नका, इंस्टाग्राम बोलू नका. आला तर मोबाईल ठेवून द्या, त्याच्यासोबत खेळायला लागा. माझी मुलगी 2 वर्षाची आहे मित्रांनो आता. अजिबात मोबाईलला हात लावत नाही, कारण की आम्ही तिच्यासमोर मोबाईलला बिलकुल, म्हणजे जेव्हा काम असेल तेव्हा लावतो, पण विनाकारण हात लावत नाही. जर आमचं काम चालू असेल, ती आली तर आम्ही बिनधास्त मोबाईल ठेवतो आणि तिच्यासोबत खेळतो. तर ह्याच हॅबिट असतात मित्रांनो लहान मुलांना सवय लावायला. जर आपण त्यांच्यासमोर यूट्यूब चालवत असू आणि किक हसत असू, त्यांनाही ते आवडायला लागतात, ते हसतात, तेही त्या गोष्टीत अट्रॅक्शन होतात. तर मोठे होऊन तेही यूट्यूब, फेसबुक चालवणारच आहे. पण बालवयात त्यांच्या डोक्यावर परिणाम नको व्हायला मित्रांनो. काय होतं की बालवयात तर ह्या सर्व गोष्टी जर जर आपण 18, 19, 16, 17, आपल्या वयामध्ये जेव्हा 16, 17च्या वर्षी तेव्हा मॅच्युअर व्हायचे. आता मुलं 4-4, 5-5 वर्षाचे आहे तर मॅच्युरिटी दाखवत आहे. तर का, या सर्व गोष्टींचं नॉलेज त्यांना आता लगेच इन्स्टंट भेटायला लागलं आहे मित्रांनो. व्हॉट्सअप, फेसबुक म्हणजे एवढी प्रचंड ग्रोथ होत आहे. आपण 5G स्पीड म्हणतो ना, ती 5G स्पीड आज लहान मुलांनी धरली आहे. आपण म्हणतो ना आजकालची मुलं खूप हुशार झाली. तर हुशार का झाली? तर हे सगळं ट्रेंड त्यांना आज माहीत होतं आहे. तुम्ही आज यूट्यूबवर बघा, लहान मुली आहेत, मुलं आहे, इंस्टाग्रामवर खूप फेमस झाले आहे. तर का? कारण की सोशल मीडियाचं सध्या ट्रेंडिंग एवढं वाढलं आहे. तर या गोष्टीमुळे काय होतात की
सांगायची खेदाची गोष्ट म्हणजे आपण बघितलं की खानदेशमधले 4 वर्षाच्या मुलीसोबत काय झालं. तर या गोष्टी कशामुळं घडतात मित्रांनो, या सगळ्या सोशल मीडियामुळे गोष्टी घडतात. हे जे मुलं आहेत हे बघतात सोशल मीडियावर, सध्या रील्स आहे, छोटे-छोटे स्टोरी असतात, शॉर्ट व्हिडिओ असतात. तर याच्यामुळे काय होतं की माणूस अतिमय म्हणजे नेहमी त्याच गोष्टीमधून गुंतून बसतो आणि तेच डोक्यात फिट होतं आणि याच्यामुळेच माणसाच्या डोक्यामध्ये वेगवेगळे विचार यायला लागतात. सांगायचं तात्पर्य एवढंच मित्रांनो, की आपल्या घरामध्ये जर छोटे मुलं असतील तर त्यांच्यापासून सोशल मीडिया सध्या तरी दूर ठेवा. जेव्हा ते अडल्ट होतील, मोठे होतील, ते ॲटोमॅटिक म्हणजे तोपर्यंत त्यांना चांगली मॅच्युरिटी येईल. हे कसं करायचं, ते कसं करायचं, त्यामुळे ते व्यवस्थितपणे वापर होईल. आज खूप सारे बघा, छत्रपती संभाजीनगरमध्ये 16 लाखाला गंडा लागला एक लहान मुलाला गेममुळे. म्हणजे मुलगी होती सॉरी. तर वडिलांनी आयुष्यभरची सगळी साठवणूक केली आणि एका दिवसात 16 लाख गमावले. म्हणजे ही गोष्ट आपल्याला समजायला पाहिजे की आपल्या मुलाचं वय काय आहे. तुम्ही मुलांच्या हातात 15-16 म्हणजे मॅक्झिमम तरी 10वी होईपर्यंत त्यांच्या हातात मोबाईल देऊ नका, जास्त संपर्क देऊ नका. हेच वय मुलांचं आयुष्य घडण्याचं वय असतं, ही मेंटॅलिटी घडण्याचं वय असतं. आपण म्हणतो की कुंभार माठ बनवतो. जेव्हापर्यंत तो कवळं असतं ना, तोपर्यंत आपण त्याला कुठलाही आकार देऊ शकतो. पण जोपर्यंत तो वाळतो आणि निब्बर होतो म्हणजे असा कडक होतो, तेव्हा आकार देऊ शकत नाही. म्हणजे सांगायचं तात्पर्य हेच, मुलगा जोपर्यंत कवळ्या वयाचा आहे तोपर्यंत आपण जसं घडवायचं तसं तो घडू शकतो आणि जेव्हा तो अडल्ट होतो तेव्हा तो त्याच्या पद्धतीने वागू शकतो. मित्रांनो, सांगायचं एवढंच होतं की आपणही सोशल मीडियाचा वापर कमी करा आणि योग्य करा. मित्रांनो, योग्य हा शब्द खूप महत्त्वाचा आहे. माणूस आज बघा, यूट्यूबवर जर एखादी गोष्ट शोधायला गेला की तो बघतो थोडंसं, दुसरं खाली नवीन काहीतरी थंबनेल येतं त्याच्यावर क्लिक केलं, तो बघतो, आणखी तिसरंच थंबनेल येतं ते क्लिक करतं. म्हणजे काय होतं की माणूस सध्या डिस्टर्ब होतो आहे मित्रांनो. जो काम करायला जातो माणूस तो आज बघत नाही. तर चला तर एक सहज व्हिडिओ बनवला होता. आवडला असेल तर नक्की चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद. आणि तुम्हीही मोबाईलचा वापर कमी करा आणि योग्य करा मित्रांनो. आणि मुलांना मोबाईल सोशल मीडियापासून नक्की जपून ठेवतात ही आशा बाळगतो. धन्यवाद.